हिंगोली जिल्ह्यातील सोमठाणा आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार. हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव अंतर्गत उपकेंद्र सोमठाणा या आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय आरोग्य संस्था राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापन संसाधन केंद्र दिल्लीने निर्धारित केलेल्या निर्देशकांची पूर्तता करून विशेष परीक्षण केंद्रीय गठीत समितीमार्फत करण्यात आलं. सदरील केंद्रीय परीक्षण 21 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. सदरील परीक्षणामध्ये केंद्रीय परीक्षक डॉक्टर जेम्स डी.टी. पोडिचेरी, डॉक्टर मोहम्मद इरफान अहमद राजस्थान यांची मुद्देनिहाय परीक्षण करून अहवाल केंद्रीय समितीत सादर केला. या अहवालानुसार उपकेंद्र सोमठाणा आरोग्य संस्थेने 93% गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन केंद्रीय महत्वाकांक्षी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या उपकेंद्राला आरोग्य संस्थेचा बहुमान मिळाला त्याबद्दल राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी भरभरून कौतुक केलं व स्थानिक नागरिकांनी अभिनंदन करून कौतुक केलं आहे. याचे खरे श्रेय सोमठाणा उपकेंद्राची टीम समुदाय, आरोग्य अधिकारी डॉक्टर रविकुमार करवंदे, आरोग्य सेविका रुपाली झाड, आरोग्य कर्मचारी कैलास लेकुळे, राहुल दरगू व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैजनाथ सूर्यवंशी व डॉक्टर दिव्या भारती यांच्यासह संपूर्ण कर्मचारी स्टाफ यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन तयारी केली. त्यात जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर प्रशांत पुठावार यांनी सुद्धा अथक परिश्रम घेऊन सहकार्य केलं. या सर्वांमुळे हे यश संपादन करता आले. हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सपोर्ट मिळाल्यामुळे हे यश संपादन करता आलं. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे व एमकॉस असेसमेंट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश कुमार कत्रुवार, डॉक्टर विनोद आतुरकर, डॉक्टर प्रकाश जाधव, डॉक्टर ताटेवाड, डॉक्टर जाधव, डॉक्टर खैरे यांनी सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.